पिंजरा पिंजरा रे. काय गप बसलो म्हणलं, त्या पोरीचा जीव असेल तुमच्यावर. हाय कुठं ती? हाय कुठं तुमची होणारी बायको? उकिरड्यावर उगवणाऱ्या धोत्राची कोणी शेती करत नाही. तात्या, मला उशीर होत असेल तर तुम्ही जाऊ शकता इकडनं. जाऊ शकता म्हणजे? अजून उशीर झालेला नाही. अजूनही घरी चाला. त्या अक्काच्या पोरीवर लगीन लावतो तुमचं. 2 दिवसात त्या तमाशाला बाईला विसरून जाल. बाद झालं तात्या. ताई, ह्यांना जायला सांग इकडनं. ज्याच्या नावाने मी आयुष्यभर खडे फोडले, त्याचा तिरस्कार केला, तो आज मला सापडला. मी काही बी नाही करू शकत रे. पण हा माणूस तो आहे ज्याने मला त्याच्या घरात राहायला जागा दिली, माझ्यावर उपकार केले. मी काय करू रे? आनंदी, हे बघ, आधी तू शांत हो आणि काही काळजी करू नकोस. खरं सांगू तर तू काय बोलतेस मला नीट काही कळत नाहीये. पण आपण भेटल्यावर नक्की बोलू. आणि बघ, तुला इकडे यायला जमलं नाही म्हणून माझा तुझ्यावर राग वगैरे काही नाहीये. ठेव तू फोन, आपण बोलू नंतर. हे बघ, जे काही घडायचं होतं ना ते ना तू बदलू शकत आहे ना मी. पण जे घडलं ते मात्र तुला मान्य करावंच लागेल ना. दुसरा पर्यायच नाहीये ग तुझ्याकडे. आणि जे काही भोगायचं होतं ते गेली 20 वर्ष दादाने खूप भोगलंय. हे बघ आनंदी, तुझी आई गरोदर होती एवढंच दादाला माहिती होतं. पण त्याच्यानंतर तुझी आई नाहीशी झाली. ती कुठे गेली, कशी गेली हे आज तागायत कोणालाही माहित नाही. हे असले भातुकलीचे संसार त्या तसल्या बायकांच्या आयुष्यामध्ये नेहमीच होतात, मोडतात. चला आता, नाही तो उजेडर गावात शोभा होईल. समद गाव म्हणेल नुसती नवरदेवाची वरात घेऊन निघालेली आई बाबा का म्हणून. आता हा एवढा तमाशा झाला तरी सुद्धा तुम्हाला हितच थांबायची जर इच्छा असेल तर बाप म्हणून आम्हाला काहीतरी करावं लागेल. मला जन्म देताना तिला काय काय यातना भोगाव्या लागल्या असतील कोणाच ठाऊक. त्यात त्या गावात होती ती. अक्कांची करडी नजर होती तिच्यावर. अगं आनंदे, हे तिच्या नशिबाचे भोग होते. इथे भोग नव्हते, त्या दाढीवाल्या बाबानं दिलेले भोग होते ते. मी त्याला कधीच माफ नाही करणार. आनंदे, संदेच्या रसे मनात दाबून ठेवलेस ना, आतल्यात खात राशील सौतालाच. त्या परीस जाऊन बोल. जे काय बोलायचंय ना ते बोलून ये एकदाची. म्हणजे पोरी मोकळी तरी होशील ग मनानं. नारायणी ताईच्या लग्नाची येळ आली तेव्हा तुम्ही एखाद्या भिकाऱ्यासारखे माझ्या समोर उभे राहिले. काय मागाया? माझ्या आयुष्यातलं एकमेव सुख. कोणासाठी? तर कायद्यानं मान्य केलेल्या तुमच्या आडनावाचा टेंबा मिरवणाऱ्या तुमच्या लाडक्या लेकीसाठीच ना. नाही तू बाळा, नारायणी इतकीच तू सुद्धा महत्वाची आहेस मला. तर सांगायचं तर नारायणीपेक्षा थोडं जास्तच प्रेम केलं मी तुझ्यावर. अच्छा, म्हणजे काल रातच्याला त्या थोड्याशा प्रेमाची परतफेड करायला लावत होता मला. नारायणी आणि वीरचं लग्न ठरलंय आनंदी. मी सांगितलं तुम्हाला. हे बघा, तुम्हाला जे काय बी करायचं ना ते करून घ्या, पण म्या माझा वीर कुणाला बी देणार नाही. वीर फक्त माझा आहे.